नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 6 क मधून सुनीता काकड यांची अपक्ष उमेदवारी जाहीर। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 6 क सर्वसाधारण महिला गटातून सौ सुनीता ज्ञानेश्वर काकड यांनी आपली अपक्ष उमेदवारी प्रबळपणे मांडली आहे। त्यांना निवडणूक आयोगाकडून शिट्टी ही निशाणी प्राप्त झाली असून मतपत्रिकेवर त्यांचा अनुक्रमांक 4 आहे। 33 वर्षांपासून समाजसेवेचा वसा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या सुनीता काकड यांच्याकडे स्वर्गीय RR आबा पाटील, उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता आणि कोरोना योद्धा यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार आहेत। BA पर्यंत शिक्षण झालेल्या काकड या अमृतवन हास्य क्लबच्या खजिनदार असून DS इन्व्हेस्टमेंटच्या संचालिका आहेत। सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या आणि उच्च शिक्षित उमेदवार म्हणून प्रभागातील महिला व तरुण वर्गातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। केवळ राजकीय आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीतून प्रभागाचा कायापालट करण्याचा त्यांचा मानस आहे। स्वच्छ चरित्र आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केल्याने प्रभागातील वातावरण सकारात्मक झाले आहे। अमृतवन परिवार आणि श्री एकदंत गणेश प्रतिष्ठानने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे। शौर्य रणरागिणी न्यूज साठी ज्ञानेश्वर सांगळे। आपले मखमलबादचे अपक्ष उमेदवार आहे आपल्या सोबत, त्यांना आपण त्यांची काही मुलाखत घेऊ। त्यांच्या भोवती काय घडलं तर आज आपण अपक्ष उभे, तर तुम्ही याच्यावर काय बोलसाल पुढं जनतेला? मी निष्ठेने एकाच विचारावर श्रद्धा ठेवून काम केलेलं आहे। आमच्या निष्ठा श्रद्धा कधी आम्ही विकल्या नाही, गहाण ठेवल्या नाही, परंतु पक्षाने आमच्यावर अन्याय केला। सर्वेमध्ये 1 नंबर असताना, जनतेने माझं नाव सुचवलेलं असताना, संघाने माझं नाव सुचवलेलं असताना यांनी पैशाने उमेदवारी टाळली। त्यामुळे मी जनतेच्या दरबारात गेलो। माझ्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या, स्वयंसेवकांनी मला सांगितलं की आता तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्यासोबत। त्यामुळे या लढाईला मी उभा ठाकलेला आहे। जनतेने तुम्हाला उभं केलं अपेक्षा म्हणून? हो। बघा आता इतर पक्षांची ऑफर असताना सुद्धा आम्ही तिथे गेलो नाही का, तर आमच्या निष्ठा आजही ठाम आहे। आम्ही अजूनही निष्ठा आमच्या विकलेल्या नाही। कपडे बदलण्यासारख्या निष्ठा बदलणाऱ्यांपैकी आम्ही नाही। सगळे निष्ठावान कार्यकर्ते, शहरात ज्यांच्यावर अन्याय झाला, आम्ही सर्व एक आहोत। धन्यवाद। या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही घडवाया, हे नवे पर्व अननवाच्या राजासाठी आता तुझ्या मागे कमळ असतं तर आम्ही तुला विरोध होता, कमळ नाही येणार, तुझ्या मागे आम्ही सगळे ठीक आहे। शिट्ट्या घ्या आणि वाजवा जोरात। दादा कुठे रे? देश आम्ही घडवाया, शिक्षण संस्कृती कुलपुरा आजादी विज्ञान चक्का भाजपच्या गाडीला शिट्टी वाजून पुढं जाण्यास लावले, अशी पब्लिकची अपेक्षा आहे। आता नमस्कार, तुम्हाला काय वाटतं काकडविषयी? आम्ही काकडीचे आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत मी त्याच्या विरोधात होतो। त्याच्या गळ्याला कमळ होतं तोपर्यंत मी त्याच्या विरोधात होतो, परंतु अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला जर डावलला असेल तुम्ही, तर आम्ही आजपासून ज्ञानेश्वरच्या पाठीमागे उभं राहणार आहे। सामान्य जनता आज काकड यांच्या पाठीशी उभी आहे, हे आपल्याला दिसतंय आज चित्र। तर चला आपण बघू आता पुढं काय होतं।